नमस्कार मंडळी, मी मयूर देवकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुम कोडोना विकेंडमध्ये. तर आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई. तर रात्रीचा ट्रेक, सूर्योदयाचा अप्रतिम नजारा आणि खूप मित्रांमुळे करणार खूप सारी मजा. चला प्रवासाला सुरुवात करूया. बॅकपॅक वगैरे करून झालेली आहे आपली. मला दाखवतो बॅगमध्ये काय काय भरलेलं आहे. आणि आता आपण वाटप स्टेशनला जाणार आहोत आणि तिथून आपला प्रवास सुरू होणार आहे आजचा. चला प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी आपली आता ट्रेन आली होती आणि आपण बुलेट स्टेशनवरनं कसारासाठी ट्रेन पकडणार होतो, कारण आपल्याला कसारावरून आपली प्रायव्हेट व्हेकल आहे, त्याने जाणार होतो गाडी. आपली ट्रेन आली आहे. पण आता सगळे मित्रमंडळी जेवढे कोणी आपल्या मुलांसोबत आले होते ते चढले. तर ट्रेकिंग करताना ना मी चांगले मित्र मिळणं चांगलं भाग्य लागतं, कारण मला तर भाग्य चांगलंच लागलं. कारण माझे हे 4 मित्र भेटले मला सालेर सलोटा ट्रेकला आणि मस्त मजा येते यांच्यासोबत ट्रेक करायला. म्हणून नेहमीच माझ्या सगळ्या ट्रेकला हे असतातच माझ्यासोबत. आणि मित्रांसोबत गप्पा गोष्टी करताना टाईम कसा जातो तो समजतच नाही. अशा मित्रांसोबत मस्ती करत बडबड करत आपण आता कसारा स्टेशनला पोहोचू. हे आहे कसारा स्टेशनचं बोर्ड. तर आपण कसारा स्टेशनवरून बाहेर गेल्यावर काहीच अंतरावर आपल्याला प्रायव्हेट आपली गाडी बुक केली आहे ती आहे. त्याच्यामुळे आपली सर्व मंडळं आपण गोळा करून एका ठिकाणी जमा केलं आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्र आपण बाहेर जाणार आहोत स्टेशनच्या. तर हे आपले आजचे ट्रेक लीडर आहेत प्रथमेश आणि राजाराम. परत आलो व्हिडिओमध्ये. तर मंडळी अशा प्रकारे आपण आता आलो आहे कसारा स्टेशनला आणि कसारा स्टेशनवरून आपली प्रायव्हेट बस आहे आणि आपण जाणार आहोत. आपली मंडळी सकाळ ट्रेनमध्ये उतरून कळसूबाईच्या दिशेने जाणार. आता बसलो आहे, आपली बस आली आहे, बसमध्ये जाऊ. आपला साल्ल्यार सलोटाचा मित्र अतुल गायकवाड. फुटेज आम्ही खायला सगळीकडे असतो. हो बस काही ठिकाणी पडलेल्या लोकांची फुटेज आम्हाला भेटत नाही. भेटत नाही त्याच्यामुळे. हा कल्पेश म्हटलं फुटेज खायला आम्ही सगळीकडे असतो, फक्त पडलेल्या लोकांची फुटेज आम्हाला भेटत नाही. नमस्कार मित्रांनो, आता मी पण नवीन चॅनल चालू केलेलं आहे कल्पेश. आता हे सिरीज पण येईल इंस्टाग्रामवर. कल्पेश तर आनंदवाडी नाही कल्पेश आनंद वाटा आपल्या चॅनलचं नाव असेल. पण कसं वाटतं कल्पेश तुला कळसूबाईला जातो तो? आता ते पहिलीच ट्रिप आहे. आता पहिलीच ट्रिप म्हणजे अरे तुम्ही कुठेच खाता मी बोलतोय. हे असं नाही हे. बोला. आता माझी पहिलीच ट्रेक आहे. मग आता पहिलीच ट्रेक आम्ही कळसूबाईला करतोय. मी पण तर मंडळी आपल्याला कसारा स्टेशनवरून तब्बल 1 तास लागतो प्रायव्हेट गाडीने जायला. तर जाताना आपण खूप मजा केली, गाणी वगैरे लावली होती मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी. आणि आपले गौरांगी आहे, एन्जॉय करते गाणं ऐकत. तर चला पुढे जाऊया. आणि मला काय क्वेश्चन विचारतायत. आणि आज प्रवासात खूप आज गर्दी आहे. सो वरती काही नॅरो पॅचेस आहेत, शिड्या आहेत. तर प्रत्येकाने आपापले जे टीममेट्स आहेत, एक तर कोणी ग्रुपच्या बाहेर व्हायचं नाही. ठरलेलं आहे की अमित सर्वात लास्टला असणार, अमितच्या मागे कोण गेलं नाही पाहिजे आणि मी सर्वात पुढे असणार आहे. माझ्या पुढे मला कोणी क्रॉस करायचं नाही, ठीक आहे. हा फर्स्ट अँड लास्ट रूल, ठीक आहे. विदिन द रूट कोणाला काय प्रॉब्लेम असेल तुम्ही प्लीज लिडरशिप कोऑर्डिनेट करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की रात्रीचं आपण आता चढणार आहे. सकाळी लगभग 3-1 तासात आपण पोचू. 3 तासाच्या हाईक आहे, 3-3.5 तासात आपण पोचू. आपल्या पेसवर आहे ते. तर कोणीही कुठेही बसाल, रात्रीचं इथे विंचू साप या सगळ्या गोष्टींचा त्रास आहे. कुठेही बसाल प्लीज, कुठेही हात ठेवाल बघून ठेवा, ठीक आहे. इथे खूप आहे रात्रीचं. सकाळचा आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, पण रात्री या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. कुठेही कोणी कचरा फेकायचा नाही, च्युइंगम खायचा नाही कोणी ड्युरिंग द हाईक, ठीक आहे. आता खात असाल तर इथेच तुका वर कोणी, ठीक आहे. आणि कुठल्याही प्रकारचा बारीक रॅपर सुद्धा कोणी टाकायचा नाही. बॅग मध्ये कॅरी करा खाली येऊन इथे, ठीक आहे. आणि आता आपण स्टार्ट करतोय. तर बेसिक शेड्यूल रात्रीचं ट्रेकिंग हे
मस्त वाटतं करायला, कारण एकदम पूर्ण चारही दिशेने शांतता असते आणि त्यातून आपण ट्रेकर्सचा पावलांचा आवाज एकदम कानांना पडतो, त्याच्यामुळे आपल्याला एकदम मस्त वाटतं. तर आपण हळूहळू चालू केला आहे ट्रेक आता. चलत राहा थांबू नका. अल्पेश भाई कैसा लग रहा है? वन ऑफ द जिरले आमचे. कैसा लग रहा है अक्षता? कैसा लग रहा है? बहुत अच्छा. चलो कसं वाटतं तुला भाई? तुझा ट्रेक कितवा आहे? पहिला. आणि पहिलाच कळसूबाई करतोय, कसं वाटतं तुला? माहित नाही. डेंजर वाटतंय की दमाला झालंय? मस्त एकदम. मस्त रिलॅक्स आहे. भारी भारी भाई, तू सॅल्यूट आहे तुला. तर मंडळी, थोडंच अंतरावर चालल्यानंतर आपल्याला एक मंदिर लागतं. मंदिर जे की आहे कळसूबाई मातेचं. तर आपल्याला हे बेसविले पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तिथून आपण पुढे चालल्यानंतर आपल्याला आता खडतर शिड्यांची वाट चालू होणार आहे. तर मंडळी, शिड्या आल्यानंतर समजायला झालं की आपला ट्रेक 50% झाला आहे आणि 50% बाकी आहे. तर चला आपण पुढे जाऊ लवकर. आपला क्लाउड गॅदरिंग बघायचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपण फायनली कळसूबाईच्या लास्ट बेस पॉईंटला आलो आहे. तुम्ही बघू शकता पाठून कळसूबाई दिसतो आपल्याला. कळसूबाईचा हायेस्ट व्हीट. ते बाजूला दुकानं वगैरे आहेत, नाश्ता करू शकता तुम्ही. कळसूबाईला आल्यासमोर समजेल बघा, ही विहीर लागली. ही पाण्याची विहीर आहे कळसूबाई येथील. सर्वांना पाणी पुरवठा करते ही विहीर. या विहिरीचं पाणी अजून आटलेलं नाही आहे, बघू शकता. म्हणजे एवढा उन्हाळा असला तरी पाणी इथलं पण आटत नाही, उंचावर असलं तरी. त्यामुळे लोकांना पाण्याची गैरसोय होत नाही कधी पण. आता थोडं 15 मिनटाचा राहिलेला आहे पीकवर चढण्याचा टाईम. आपण सर करू, वरून तुम्हाला दाखवतो मस्तपैकी क्लाउड गॅदरिंग. कारण इथून तर आता सध्या थोडं मोठं दिसतं आहे, क्लाउड गॅदरिंग होतं आहे ते. आणि होपफुली आपल्याला वरतून चांगला व्ह्यू भेटेल अजूनही. अजून बघा पाठीमागे बघा, हा बघा इथे जायचं आहे आपल्याला. आज तो आहे पीक सगळ्यात उंच. चला पुढे जाऊया पटापटा. खतरनाक आ रहा है. भाई एकदम जन्नत लग रहा है. बीच में से लाइन है, उधर जन्नत है. मतलब तर मंडळ हे आहे ते कळसूबाई मातेचं मंदिर, जे की सर्वात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि जिकडे मंदिर आहे कळसूबाई मातेचं. असा हा प्रवास होता आजचा. वरून एकदम नजारा मस्त होता, क्लाउड गॅदरिंग वगैरे प्रॉपर आपल्याला बघायला भेटलं. तर अशा प्रकारे आपला ट्रेक तिथेच संपला. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुढच्या व्हिडिओ बाय बाय.